नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. हा व्हिडिओ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यानिमित्ताने मुंबई मराठी साहित्य संघातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी साहित्याविषयी ओढ निर्माण व्हावी म्हणून मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी 2 विषय दिलेले आहेत. मराठी साहित्यात तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्यासमोरील आव्हाने असे हे 2 विषय आहेत. हे दोन्ही विषय स्क्रीनवर दिलेले आहेत. या विषयावर कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 700 या शब्दांमध्ये ब्लॉग लेखन करून 24 डिसेंबर 2024 पर्यंत म्हणजे आजच शेवटची तारीख आहे. एका ईमेल ID वर पाठवायचं आहे. कसं पाठवायचं आहे ते पहिले ऐका. ईमेलवर आपल्या ब्लॉगची लिंक म्हणजे आपल्याला ब्लॉगवर पोस्ट करायचं आहे. ब्लॉगची लिंक, संपूर्ण नाव, महाविद्यालयीन शिक्षण तपशील आणि भ्रमणध्वनीसह पाठवायचं आहे. पुन्हा ऐका. आपल्या ब्लॉगची लिंक, संपूर्ण नाव, महाविद्यालयीन शिक्षण तपशील आणि भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर आपला पाठवायचा आहे. कुठे पाठवायचा आहे तर तो ईमेल ID या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. या स्पर्धेसाठी 3 पारितोषिकं देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक 3000 रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये रोख आणि तृतीय पारितोषिक 1000 रुपये रोख असं पुरस्कारांचं स्वरूप आहे. जानेवारी 2025 मध्ये ब्लॉग लेखकांच्या संमेलनात विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जो संपर्क नाव आणि क्रमांक दिलेला आहे तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर आपल्याकडे ही माहिती थोडी उशिरा आली आहे, त्यामुळे पोस्ट करायलाही उशीर झाला. पण तरी अजूनही आपल्याकडे 7-8 तास आहेत. तर 500 ते 700 शब्द म्हणजे काही जास्ती नाही आहे. विषयही आपल्या दैनंदिनीतलेच आहे आजकालच्या. तर जरूर या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात जरूर सहभागी व्हावं. खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.